हॅलो, आता आपण बघूया लग्नानंतर होईलच प्रेम याचा एपिसोड रिव्ह्यू. शारदा आणि धनंजय परत येतात आणि बघतात तर काय, जेव्हा बाहेर हॉलमध्येच बायकांसोबत बसलेला असतो तेव्हा धनंजय बोलतो, हा हा इथे कसा आला, याला हाताला धरून बाहेरच काढतो. तेव्हा शारदा बोलते, अहो शांत राहा, बाहेर लोकांसमोर काय तमाशा करायचा आहे का. तेव्हा धनंजय बोलतो, तू पण ना. तेव्हा शारदा आणि ते हॉलमध्ये येतात. तेव्हा जीवा बोलतो की या या सासूबाई बसा. तेव्हा बसा सासरी बुवा. आणि जेव्हा धनंजयच्या सोफ्याच्या साईडला बसतो तेव्हा धनंजय त्याच्याकडे रागाने बघतो. जेव्हा पटकन उठतो तेव्हा शारदा बोलते त्या बायकांना की अरे तुम्ही असं अचानक कसं येणं काढलं. तेव्हा त्या बायका बोलतात की अगं बाई, तुझ्या जावयाने नंदिनीच्या हळदी कुंकवाचा घाट घातलाय, पण अगदी जावयाच्या बाबतीत तू नशीबवान आहेस ना शारदा. तेव्हा शारदा धनंजयला बोलते, ऐकलं का. तेव्हा जीवाई बोलतो, ऐकलं का. तेव्हा धनंजय थोडा चिडतो, रागाने बघतो. तेव्हा जीवा बोलतो, चला चला नंदिनी आली, काहीतरी रक्तरंजित होण्याच्या आधी काहीतरी मंगलकार्य होऊन जाऊ द्या. तेव्हा नंदिनी सगळ्यांसाठी हळदी कुंकाचं वाणही घेऊन येते. जीवाने कालच तिच्यासाठी आणून ठेवलेलं असतं. तेव्हा नंदिनी प्रत्येकाला हळदी कुंकू करते आणि वाणही देत असते. इकडे रम्या चिडचिड करत वसूला बोलत असते की आई खूप अति होत आहे त्या काव्याचं. तेव्हा रम्या बोलते, तिचं ना काहीतरी वीक पॉईंट सापडला पाहिजे. तेव्हा वसू बोलते, पार्थ वीक पॉईंट आहे काव्याचा. तेव्हा रम्या बोलते आई. तेव्हा वसू बोलते, तुझासुद्धा वीक पॉईंट पार्थच आहे. अनफॉर्च्युनेटली तुमच्या दोघींचा वीक पॉईंट पार्थच आहे. तेव्हा वसू बोलते, तुला सांगू का रम्या, पार्थचं मला ना खूप राग यायला लागला आहे. अगं टॉप 20 आर्किटेक्टच्या यादीमध्ये त्याचं नाव आलं ना, मग त्यात तुझीसुद्धा मेहनत आहे, तुलासुद्धा क्रेडिट द्यायला पाहिजे. तेव्हा रम्या बोलते, क्रेडिट गेलं कुणाला, त्या बोकुडीला. तेव्हा वसू बोलते, हो ना, काय तर म्हणे लकी चॅम्प. वसू बोलते, तुला सांगू ना मला असं वाटतं ना त्या बोक्याला कापून काढावं. जशी त्याची नरडी आहे ना अशी सोलून काढावी. कोंबडी कशी सोलून काढतात तसे त्याचे ते परचे गुच्छे आहेत ना ते ओरबाडून काढून असे फेकावेत. रम्या बोलते, सापडलं वीक पॉईंट, तिचा तो बोका. तेव्हा वसू बोलते, काय ते फडतूस खेळ ना. तेव्हा रम्या बोलते की त्या बोक्याच्या जीवावरच ना ती माझ्या पार्थच्या फिलिंग्सशी खेळते ना. त्या बोक्यामुळे पार्थला तिला बोलण्यास भाग पाडते ना. तो बोका आहे ना, आता बघ त्या बोक्याचं काय करायचं आपण, तो बोकाच फाडून फेकून देऊया. तेव्हा रम्या बोलते, 1 मिनिट, 4 दिवसानंतर पार्थला अवॉर्ड मिळणार आहे ना, मग त्या दिवसाची सुरुवात आनंदाने नाही, तो बोका गेल्याच्या दुःखाने करूया. इकडे नंदिनीचं कौतुक करत असतात त्या बायका की वाण छान आहे हं. तेवढ्यात एक बाई बोलते की जीवा, तुझीच आयडिया असणार आहे ही. तेव्हा जीवा बोलतो, नाही नाही, माझी आयडिया नाही, नंदिनीनेच काहीतरी जुगाड केला असेल. तेव्हा जीवा जाऊन नंदिनीपाशी उभा राहतो, तिच्या गळ्यात हात टाकणार. तेवढ्यात नंदिनी हात बाजूला करते. तेव्हा जीवा बोलतो की हे बघा, काय मग जोशी काकूंपेक्षा छान आहे ना वाण. आता तुमच्या घरी गेल्यावर तुमच्या नवऱ्याला मस्त चहा कप बशीतूनच देत जा आणि मस्त चहा बशीने फुरक्या मारत पेत जायचा. तेव्हा धनंजय रागाने बघतो आणि बोलतो की चहा फुरक्या मारत प्यायचं नाही. तेव्हा जीवा आणि नंदिनी दोघं एकसाथच बोलतात की ज्यांचं मन साफ असतं ना आणि एकसाथ बोलतात आणि ते दोघं लगेच एकमेकांकडे बघायला लागतात. एकमेकांकडे बघून ते थोडं थांबतात आणि लगेच पुढचं बोलतात की ते आवाज करतच चहा पितात. शारदाला खूप छान वाटतं ते दोघं असे एकसाथ बोलतात ते बघून. तेवढं ती त्यांच्यातली एक बाई बोलते की हो हो पितो हं चहा आम्ही, इथपर्यंत आवाज येईल इतका जोरात चहा पितो. जीवा जोरात हसायला लागतो. तेव्हा जीवा पटकन त्या बायकांजवळ राहतो आणि बोलतो की मी काय म्हणतो काकू, हा थंगबली खवळण्याच्या आत आपण इथून निघूयात. तेव्हा त्या बायका हसायला लागतात. तेव्हा जीवा बोलतो, हो हसतायत काय, ते माझे दात घशात घालतील. तेव्हा त्या बायका चालल्या जातात आणि छान झाला कार्यक्रम म्हणून सांगूनही जातात. तेवढ्यात त्या बायका गेल्यावर शारदाई बोलते, जावई बापू एकदम छान झाला हा कार्यक्रम. तेवढ्यात जीवा नंदिनीला बोलतो, चल 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 आवरून घेऊया पटकन. तेवढ्यात धनंजय उठतो. तेव्हा जीवा थोडं टरकतो आणि बोलतो, हो आलो आलो, गुड्डू कशाला तरी आवाज येतोय मला. तेव्हा जीवा पटकन पळून जातो आलो आलो करत. तेव्हा धनंजय बोलतो की हा टोणग्या घरात येऊन सण साजरे करायला लागलाय. तेव्हा धनंजय ताकीद देतो की मला हे चालणार नाही. इकडे जीवा बसलेला असतो आणि बादलीवर बसून गप्पा मारत असतो की नंदिनी आजची संक्रांत स्पेशल होती, असं तसं तो बोलत असतो. तेवढ्यात तो गुड्डू दारू पिऊन येतो आणि जीवाचे पाठीमागून डोळे झाकतो. तेव्हा जीवा बोलतो, नंदिनी. तेव्हा जीवा बोलतो, नंदिनी तू दारू पिऊन आली आहेस. जीवा डोळ्यावरचे हात काढतो आणि बोलतो, अरे गुड्ड्या तू दारू पिऊन आली. अरे दारू पिऊन येणं चांगली गोष्ट नाही आहे, का दारू पिलास तू. तेव्हा तो गुड्डू सांगत असतो की शारदा वहिनींनी जी गोडपोळी दिली होती ना ती मी घेऊन गेलो होतो. तेव्हा मी तिथे घेऊन गेलो आणि ती ताऊजींच्या हातात दिली
आणि जशी मी त्यांच्या हातात दिली तसे त्यांनी माझे 4-5 कानाखाली लावले आणि बोलले की तेरी लुगाई तुमसे नाराज है और तू गुड़ बोरी खा रहा है. तेव्हा जीवा बोलतो आणि मग नंतर काय झालं. तो जीवा तेव्हा तो सांगत असतो की त्यांनी मग नंतर एक खंबा काढला आणि तो मी अर्धा फस्त केला. तेव्हा जेव्हा त्याला दारूवरून सांगत असतो की नाही रे बाबा, दारू चांगली नसते, तुला माहिती आहे का, दारू पिली ना तर सकाळी बायकोच्या हाताचा काढा प्यावा लागतो आणि तो काढा ना 10 पट्टीने कडू असतो. तेव्हा तो गुड्डू बोलत असतो की जीवा भैया कब मेरी लुगाई, कब मेरी पिंकी तुमच्यासारखी मला आंघोळ घालेल. तेव्हा जीवा बोलतो अरे मी कधी तुला आंघोळ घातली. तेव्हा तो बोलतो जीवा भैया तुम्ही नाही पण नंदिनी भाऊजीने तुमची जी आंघोळ घातली ना. तेव्हा जीवा बोलतो अरे हे तुला कधी माहिती. तेव्हा तो बोलतो की मेरे पास सब रेकॉर्ड होता है. तेव्हा जीवा बोलतो की तू रेकॉर्ड केलं आहेस, दाखव दाखव. तेव्हा तो त्याला रेकॉर्ड दाखवतो. तेव्हा जीवा खूप खुश होतो ते बघून. तेव्हा तो बोलतो की मला पाठव, पटकन पाठव. तेव्हा तो बोलतो की तुम्हाला काय सोशल मीडियावर पोस्ट करायचे. तेव्हा जीवा बोलतो अरे आमचं स्पेशल मुवमेंट आहे, मी कशाला सोशल मीडियावर पोस्ट करेल. तेव्हा त्याला तो व्हिडिओ पाठवतो. जीवाही सेव्ह करतो. तेव्हा तो बोलतो की आता ते जाऊ द्या जीवा भैया, मला हे सांगा की तुमची संक्रांत कशी गेली. तेव्हा जीवा सांगत असतो की आमची संक्रांत, इकडे धनंजय बोलतो की सगळ्यात अतिशय वाईट गेली माझी संक्रांत. तेव्हा धनंजय बोलतो जो माणूस मला दारात सुद्धा नकोय तो घरात घेऊन आलीस तू त्याला. तेव्हा नंदिनी बोलते आहो बाबा पण मी येण्याआधीच ते घरात होते. तेव्हा धनंजय बोलतो काय हे कसं शक्य आहे. तेव्हा शारदा बोलते की शक्य आहे कारण त्यांना चावी मीच दिली होती. तेव्हा धनंजय बोलतो की काय तू डोक्यावर पडलीस का शारदा, ज्या माणसाने आपल्या नंदिनीची आबरू धुळीस मिळवली त्याला तू डोक्यावर घेऊन नाचतेस. शारदा बोलते की तुम्ही शांत व्हा धनंजय, तुम्ही त्याच्याशी बोलत नसला, नंदिनी त्यांच्याकडे पाठ फिरवली असली तरी तो आपला जावाई हे विसरणार नाही मी. अहो ते सुद्धा नंदिनीच्या मागे पुढे नाचतायत आधीसुद्धा आणि आताही, ते तुम्हाला दिसत नाही आहे का. तेव्हा धनंजय बोलतो बस शारदा बस. तेव्हा नंदिनी बोलते की अहो तुम्ही गप्प बसा. तेव्हा नंदिनी बोलत असते की जीवांचं नाव घेऊन तुम्ही रोज घरात भांडणी करतायत, बंद करा हे सगळं. आणि बाबा सणासुदीच्या दिवशी जीवांना घरात घेतलं तर कुठे बिघडलं एवढं. तेव्हा धनंजय बोलतो की नंदिनी तू काय बोलतेस, अगं तुझ्या आयुष्यातला प्रत्येक आनंद, प्रत्येक क्षण, प्रत्येक सण घेतलंय त्याने, अजून काय बाकी ठेवलंय. नंदिनी स्वतःला जरा आरशात बघ, अगं त्या घाणेरड्या सावटाचा अजूनही आज तुझ्या चेहऱ्यावर, तुझ्या कपड्यांवर दिसतोय ग, रंग उडाला आहे का तुझ्या आयुष्याचा. इतक्यात विसरलीस तू 16 डिसेंबर विसरली का. तेव्हा इकडे जीवाई तेव्हा गुड्ड्याला बोलत असतो की 16 डिसेंबर नंतर वाटलं होतं की सगळं विसरतील, पण आजची मकर संक्रांत साजरी केल्यानंतर कळलं नंदिनीलाही माझ्याबद्दल काहीतरी वाटतंय, तिच्या डोळ्यात दिसत होतं. अरे इकडे तो गुड्ड्या बोलतो पण माझ्या डोळ्याला आता काहीच दिसत नाही. तेव्हा जीवा बोलतो अरे आता अर्धा खंब्यात तुझ्या डोळ्यात तो पोटात गेल्यावर काय दिसणार आहे तुला. तेवढ्यात एक पार्सलवाला येतो आणि बोलतो की दादा जन्मजय देशमुख तुम्हीच ना. तेव्हा जीवा बोलतो अरे जन्मिंजय नाही रे, जन्मजय चांगलं नाव आहे माझं, आम्हीच आहे. तेव्हा तो बोलतो की हो पण तुम्हीच ना, मी घरी द्यायला गेलो होतो हे तुमचं पार्सल, पण ते दादा भडकले माझ्यावर म्हणून मी शोधत शोधत तुम्हाला इकडे द्यायला आलो. तेव्हा तो बोलतो पण जन्मंजय देशमुख तुम्हीच ना. तेव्हा जीवा बोलतो अरे आता मीच ना, मी घेतलं म्हणजे मीच ना, जा तू. तेवढ्यात जीवा इकडे पार्सल घेऊन उलटा होतो, बघतो तर काय तो गुड्ड्या त्या खुर्चीवरून खाली उलटा झोपलेला असतो. तो जीवा गुड्ड्याला सरळ करतो आणि बघतो का रे हे बघ. तेव्हा तो पार्सल काढतो आणि पतंग काढतो बोलतो की बघ बघ भैयाने माझ्यासाठी पतंग पाठवला आहे आणि लिहिलं पण आहे आय मिस यू छोटे भैया. तेव्हा तो गुड्ड्या बोलतो पण अभी कैसे उडाएंगे. तेव्हा जीवा बोलतो अरे उडवायचं कशाला, तू जेवढं हवं आहे ना बस झाला तेवढंच. तेव्हा जीवा बोलतो एक काम कर एक व्हिडिओ शूट करूया, मला दादाला एक व्हिडिओ शूट करूया, मला ना अख्ख्या दादाला दाखवायचं, अख्ख्या जगाला दाखवता आहे, चल 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 दाखवायचं आहे. तेव्हा जीवा त्या गुड्ड्याला व्हिडिओ शूट करायला लावतो आणि बोलतो की बघू केला शूट आणि इकडे. तेव्हा जीवा बोलतो की आता लगेच पोस्ट करून टाकूया. तेव्हा जीवा बोलतो अरे बॅटरी 3% एक काम करतो हा व्हिडिओ पोस्ट करायला की मी आलोच पटकन पॉवर बँक घेऊन, इथे पतंग लक्ष ठेव. तेव्हा तो गुड्ड्या व्हिडिओ पोस्ट करतो आणि लगेच त्या रिक्षाला डोकं लावून झोपून घेतो. तेव्हा जीवा येतो आणि बोलतो ए गुड्ड्या केलं का पोस्ट. तेव्हा जीवा बोलतो व्हिडिओ पोस्ट केला दाखव इकडे. तेव्हा जीवा फोन घेतो. तेव्हा जीवा बोलतो अरे फोन स्विच ऑफ झाला आहे, केलास ना नक्की नीट पोस्ट. तेव्हा जीवा थोडासा आठवणीत रमतो की काय दिवस होते ते, चकाचक बाई खूप फिल्मी होती. इकडे नंदिनी बोलते की मला आठवतात ते दिवस बाबा, पण त्यांच्या एका चुकीचं आम्ही सारखं त्यांच्या चांगल्या वागण्यावर
त्या गोष्टीचा शिक्का नाही लावू शकत बाबा. तेव्हा नंदिनी बोलली की त्यांनी मला सांगितलं नाही हे चुकीचंच आहे, पण त्या दिवसापासून जेव्हा रोज आणि रोज फक्त माफी मागतायत माझी, तेव्हा धनंजय बोलतो की तीच लायकी आहे त्याची, ही असतीच लायकी आहे, काही ना काही करायचं आणि माफी मागायची, दुसरं जमतं काय त्याला. तेव्हा नंदिनी बोलते बाबा प्लीज हे असते शब्द वापरू नका जीवांबद्दल. तेव्हा धनंजय काहीतरी बोलणार, तेवढा त्याला फोन येतो. तेव्हा धनंजय बोलतो की हा बोला साने. तेव्हा तिकडनं साने काहीतरी सांगतो. तेव्हा धनंजय बोलतो की काय, थांबा बघतो मी. तेव्हा धनंजय व्हिडिओ बघतो, तर जेव्हा त्या दिवशी आंघोळीसाठी नंदिनी त्याला शॉवर सारखं बाल्कनीतून पाणी घालत होतो, तो व्हिडिओ पोस्ट केलेला असतो. तेव्हा धनंजय तो व्हिडिओ बघतो आणि बोलतो नंदिनी मला सांग, तू काय म्हणालीस की जेव्हा असं करणार नाही ना. मी त्या दिवशी नाही म्हणत असताना सुद्धा जीवाला तू आंघोळीसाठी पाणी दिलंस ना. धनंजय बोलतो की नंदिनी काय विचारतोय मी. तेव्हा धनंजय सरळ व्हिडिओच नंदिनीला दाखवतो आणि बोलतो हा नालायक नाही, हा असली व्हिडिओ बनवतो आणि सोशल मीडियावर टाकतो पुष्कळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी, आणि तू त्याची बाजू घेतेस, त्याला मदत करतेस तू. तेव्हा नंदिनीला हे ऐकून खूप राग येतो. नंदिनी सरळ जाते. इकडे गुड्डू आणि जीवा असतात. जीवा त्याची ती पतंग त्याच्या रिक्षाला मस्त चिपकवत असतो. तेवढ्यात गुड्डू त्याला बोलतो की तुमचा फोन व्हायब्रेट होतोय. तेव्हा जीवा बघतो फोन. तेव्हा तो बोलतो की आत्ता जो व्हिडिओ पोस्ट केला ना त्याच्यावरची कमेंट्स असतील. तेव्हा जीवा बोलतो अरे हो त्यावरचेच कमेंट्स आहे. तेव्हा गुड्डू बोलतो वाचा. तेव्हा जीवा बघतो तर तो व्हिडिओ त्याला दिसतो. जीवा शॉकमध्ये जातो. तेव्हा जीवा बोलतो अरे उठ तुला पतंगाचा व्हिडिओ पोस्ट करायला सांगितला होता ना. तेव्हा तो गुड्डू बोलतो तो वही तो किये. तेव्हा जीवा बोलतो अरे आंघोळीचा व्हिडिओ पोस्ट केलायस तू, बघ. तेव्हा तो गुड्डू व्हिडिओ बघतो. तेव्हा गुड्डू डोक्याला हात लावतो आणि बोलतो की वो शराब पिये ना इसलिए गलती हो गया. तेव्हा जीवा बोलतो अरे तुझी गलतीमुळे माझी सॅलरी निघणार. त्या थंगबलीला कळलं ना, अरे तू जीव घेईल माझा. आणि हा व्हिडिओ जर नंदिनीला कळला ना तर ती जीव घेईल माझा. तेवढ्यात नंदिनी येते. तेव्हा नंदिनी बोलते जीवा, ओरडते. जीवा घाबरतो. तेव्हा नंदिनी त्याच्या जवळ जाते आणि बोलते की कोण समजतात तुम्ही स्वतःला, तुम्हाला त्रासात नाही बघू शकत म्हणून आंघोळीला पाणी दिलं होतं. तेव्हा जीवा बोलतो नाही मी नाही टाकला व्हिडिओ. तेव्हा नंदिनी बोलते की खोटं बोलू नका, हे सगळे तुम्हालाच जमतं, का टाकलात व्हिडिओ. तेव्हा नंदिनी बोलते खोटं बोलू नका. तेव्हा जीवा बोलतो मी नाही टाकला. तेव्हा नंदिनी बोलते कोणाकडे तुम्ही अकाउंटचे ॲक्सेस दिलेत, या गुड्डूने पोस्ट केला का व्हिडिओ. तेव्हा गुड्डू काहीच बोलत नाही. तेव्हा नंदिनी बोलते की बोला, खोटं बोलू नका, कोणी व्हिडिओ टाकला. तेव्हा जीवा स्वतःवर नाव घेतो मी टाकला. नंदिनी सांगते अहो आता तुमची बाजू घेऊन भांडत होती मी बाबांशी, पण नाही आता मला तुमची लाज वाटायला लागली. बाबा बरोबर बोलतात की तुम्ही आपल्या नात्याचा बाजार बांधून ठेवला आहे. यापुढे तुम्ही माझ्या नजरेसमोर सुद्धा येऊ नका. वाटलं होतं आजची संक्रांत खूप गोड केली तुम्ही, पण नाही, शेवट पात्र कडूच केला तुम्ही. इम्पॉसिबल आहात तुम्ही. नंदिनी चिडून निघून जाते. तेव्हा गुड्डूला खूप वाईट वाटतं. तो सरळ जीवाचे पाय धरतो आणि रडायला लागतो आणि बोलतो की जीवा भैया हमसे गलती हो गई, हमका माफ कर दो. इकडे काव्या तिच्या त्या बोक्याला घेऊन येते आणि बोलते अरे बोकुडी इथे बस, आज तुझं ॲवॉर्ड फंक्शन आहे ना, बघ तुझ्या ॲवॉर्ड फंक्शनला मी अशी रेडी होईल ना की माझ्याकडे बघूनच खुश झाला पाहिजे तू. काव्या बोलते आज मी मस्त वेळ घेऊन रेडी होणार आहे, तोपर्यंत तू एक काम कर, गाणी आवडतात ना तुला, हे हेडफोन्स लावते मी, मस्त तू गाणी ऐक, आलेच मी, बाय. काव्या जाणार तेवढ्यात रम्या पाळतच ठेवून असते. रम्या आतमध्ये येते पटकन आणि तिच्या बोक्याला उचलते आणि बोलते काय रे बोकुड्या, गाणं ऐकतोयस, आज ना तुझ्या आत्म्याला शांती लाभो रे बाबा. तेव्हा काव्य बोलते रेस्ट इन पीस, नाही लॉजिकली रेस्ट इन पीसेस. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.